आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज। या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ प्रोडक्ट्स पुणे। संक्रांतीचा आनंद आणि पतंग उडवण्याचा उत्सव देशभरामध्ये सुरू असताना धोत्रे कुटुंबियांवर मात्र दुःखाचा डोंगर कोसळला आहे। नायलॉन मांजामुळे 23 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली। राज्यात नायलॉन मांजावर बंदी असतानाही बऱ्याच ठिकाणी तो वापरला जात आहे। नायलॉन मांजामुळे गळा चिरला जातोय। नाशिकच्या पाथर्डी इंदिरानगर परिसरात ही दुर्घटना घडली। नायलॉनमुळे जखमी झालेल्या तरुणाला जिल्हा रुग्णालयामध्ये उपचारासाठी तातडीने दाखल करण्यात आलं, मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला आहे। सोनू किसन धोत्रे असं नायलॉन मांजामुळे मृत्यू झालेल्या 23 वर्षीय युवकाचं नाव आहे। राज्यात नायलॉन मांजा वापरणाऱ्या आणि विक्री करणाऱ्या लोकांवर पोलिसांकडून कारवाई केली जात आहे। नाशिकमध्ये 9 अल्पवयीन मुलांच्या वडिलांना पोलिसांनी अटक करून तुरुंगात पाठवलं। नायलॉन मांजाचा वापर करून पतंग उडवत असताना पोलिसांनी या मुलांच्या पालकांवर कारवाई केली। नाशिकमध्ये आतापर्यंत 50 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। त्यापैकी 13 जणांना न्यायालयीन तर 8 जणांना 2 दिवस पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। जळगाव शहरातील बेंडाळे चौक ते पांझरापोळ चौक दरम्यान प्रतिबंधित नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्या 2 युवकांना शनीपेठ पोलिसांनी ताब्यात घेतले आहे। दर्शन शिंपी नामक तरुणासह एका अल्पवयीन बालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। 2 जण चोरून नायलॉन मांजा विक्री करताना पोलिसांना आढळून आले। त्यांच्या विरुद्ध BNS कलम 125, 223 आणि पर्यावरण संरक्षण अधिनियमातील कलम 515 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला। नोकरीवर जाणाऱ्या फौजदाराचा नायलॉन मांजाने गळा चिरला। अतिरक्तस्राव होऊन पोलीस फौजदार बेशुद्ध झाला होता। रक्तबंबाळ अवस्थेत नागरिकांनी रुग्णालयात दाखल केले। दीपक पारधे असं गंभीर जखमी झालेल्या पोलीस फौजदाराचं नाव आहे। साताऱ्याहून जात असताना घटना घडली। नायलॉन मांजा पकडण्यात शहर पोलीस अपयशी झाल्याचा संताप व्यक्त केला जातोय। चक्क पोलीस अधिकारी जखमी झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत। आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज। या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ प्रोडक्ट्स पुणे।